स्टार्ट बोललाव करा। हे गाईज, शुभ सकाळ। गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आहे गुढीपाडवा, तर त्यासाठी आहे ना गिरगावात ना एक रॅली निघते, शोभायात्रा असते। तर त्याच रॅलीसाठी मी रेडी झाली आहे एकदम मस्त साडी नेसून। तर तुम्हाला पण दाखवते रॅली आमची शोभायात्रा कशी असते गिरगावची। तर चला माझ्याबरोबर आणि व्हिडिओ बघत राहा, ब्लॉगमध्ये जोडून राहा। तुम्हाला खूप छान छान आज काहीतरी पाहायला मिळणार आहे। तर चला मग। तर गाईज, आता मी चालले पुन्हा घरी। थोडी रॅली फिरले आणि आता घरी चालले, कारण की दिव्या आली आहे। तर दिव्याला साडी नेसवायची आहे। माझी मैत्रीण भेटली आहे इथे, सानिका, आणि तिच्या फ्रेंड पण आहेत सोबत। गुढीपाडवा गाईज, गुढीपाडवा। तर गाईज, फायनली हिला पण रेडी केलं आहे आता। आम्हाला पण घ्या। आणि बघा माझी मम्मी पण आहे। हाय। अरे चला आता आम्ही पुन्हा चाललोय। बाय बाय। मेट्रो स्टेशन फुल झालंय आतमध्ये। सगळे तिकडेच उभे आहेत, कारण की खूप ऊन आहे। आणि आम्ही आता आहोत इकडेच अजून आहोत। आणि हे लोक बघा, सगळे रंगीबेरंगी साड्या नेसून चालले तिकडे यार, साड्या, कुर्ते। आणि इथे पथक आहे, तर आता मी तुम्हाला पथक दाखवते। बाय बाय।
पथकामध्ये सहभागी समस्त युवक युवतींचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेना शाखा क्रमांक 222. आवाज थोडा कमी आहे माझा. आता आम्ही आलो आहोत SK गार्डन, जे मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलंच होतं. तर खूप सुंदरता आहे इथे. हां, खूपच सुंदरता आहे. तर आता मी इथे ना फोटोज काढायला आलो आहे, सगळे लोक. तर चला आधी लोकेशन शोधतो कुठे फोटो काढायचे. छान छान साडी नेसली आहे तर चला. तर गाईज अजून एक जण आमच्या गावची मैत्रीण ती पण आली आहे इथेच गार्डनमध्ये, भेटली आता मला. चला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर दे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गाईज ही बघा कशी बसली. आणि आता आमचं फोटो सेशन इथे झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय इथून थोड्याच वेळात. अजून नाही निघत आहे, हाला आय थिंक निघायचं आहे लवकर त्याच्यामुळे. तर चला मग आता आम्ही जातो वर. तर गाईज ही बघा, सकाळी सकाळी ही पण आली होती माझ्या घरी आणि हिला पण मी साडी नेसवली आहे आणि ही पण इथेच बसली आहे. SKला खूप दमलो आहे आता आम्ही. तर तिची पण एनर्जी आता ड्रेन झाली आहे आणि ती पण बसली आहे थोडा वेळ. आमचे सगळ्यांचेच फोटोज काढून झालेत. वाईड अँगल आहे त्या मोबाईलमध्ये. 0.6 आहे. काढ ना मग फोटो, वरून काढ तिकडनं असं समोरचा दाखव मला. तर मित्रांनो तर प्लॅनिंग चालू आहे रील रिक्रिएट करण्याची. त्यांनी असं केलं नाही. एक घ्यायची त्याला. गाईस तयारी एकदम जोरात चालू आहे. तेच कसं मग हे करणार ना परत. अजून 2 मैत्रिणी माझ्या भेटल्या आहेत, त्या एकमेकीला सावरतायत. तृप्ती आणि करीना. सुंदर सुंदर सगळ्या टाकल्यात. ही बघा तनु. साडी सोड, दाखव तरी तुझा लुक. कुणाचा तनु. तर काही आता मला पण खूप कंटाळा आलाय कारण की मला लागली आहे भूक. तर गाईस इकडे फोटोशूट चालू आहे यांचा. स्टार्ट बोललाव करा. नाही 4 वेळा. हा हे बघ पुढे दाखवतो. बघायचं कसं नेक्स्ट किती सुंदर तयार झाल्या त्या. तर गाईज हा बघा इथे बसलाय अभिषेक, मी आणि ही आहे दिव्या, जी रेडी होते पुन्हा तिच्या घरी जाण्यासाठी. आम्ही आता वाजलेत संध्याकाळचे 6 वाजायला आलेत. आम्ही घरी आलो
2 तास झाले घरी येऊन, जेवलो वगैरे, बट एवढा थकवा आलाय आता असं वाटतं झोपावं. आणि ह्याची उद्या एक्झाम आहे. आणि हा बघा अजूनपर्यंत शरम नाही वाटत त्याला. तर गाईज मी तर फ्रेश झाले थोडंफार, म्हणजे मेकअप रिमूव्ह करायचं बाकी आहे, पण बाकी सगळं क्लीन केलं आहे. क्लीन म्हणजे चेंज केलं आहे मी, कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता बसलो आहे थोडा वेळ इकडेच. तर गाईज मी हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर ज्यांनी पण माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अजून काय बोलतात रे, शेअर करा आणि शेअर पण करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन, बाय. तर काही आता इथे ना लावणी चालू होणार आहे. येस, सगळ्या वगैरे खोचून व्हिडिओ काढायची ना.